प्रथिने आणि कॅल्शियमने भरलेला हा पराठा, लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचा आवडणारा हा पदार्थ किंवा पराठा म्हणू शकता इथे. बरं चला, स्वागत करायचं खरंच विसरून गेले ना. पहिला माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते. माझं नाही म्हणणार चॅनल आपल्या सगळ्यांचंच आहे. सो आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे, हीच ईश्वराचरणी प्रार्थना आहे. चला, आज आहे दीप अमावस्या, त्यामुळे थोडीशी धावपळ चालू आहे आणि सकाळची श्रीशाला डब्याला आपल्याला पनीर पराठा द्यायचा आहे. त्यामुळे मग सगळ्या व्हिडिओ काही घेता आलेला नाही आहे. बट ह्यामध्ये मी काय काय जिन्नस टाकले हे तर मी नक्की सांगणारच आहे. तर हा पराठा म्हणजे तसं बघायला गेलं तरी गहू आणि पनीर एकत्र मिळून शरीराला जे ऊर्जा देतात ना, आणि तेही सांगते मी, विशेषतः सकाळी नाश्त्यासाठी नक्कीच बनवा तुम्ही. कारण ना खरंच खूप उपयुक्त म्हणा किंवा बेनिफिट्स आपल्याला खूप मिळून जातात. तर काय नाही, घरीच मी पनीर तयार केलेलं होतं. त्यामुळे त्या पनीरमध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे, धनेपूड जिरेपूड टाकलेलं आहे आणि नंतर ना थोडंसं तिखट मीठ टाकलेलं आहे, ओरेगॅनो टाकलेलं आहे. इतकंसं, जास्त काहीच टाकलेलं नाही आहे. त्यामुळे आपल्या मुलांना तर आवडणारच आहे. मोठ्यांनासुद्धा पनीर पराठा आवडतो. सो श्रीशाच्या डब्यासाठी म्हटलं की चला छोट्या मोठ्या गोष्टी आपण देऊ, म्हणजे तीही आवडीनं खाते. आज आहे दीप अमावस्या. लहानपणीचं क्षण, खरंच असं सण वगैरे आलं ना तर आपल्याला अगदी लहानपणीचीच गोष्टी आठवायला लागतात. आता तुम्ही कधी विचार केला आहे का, किंवा तुम्हाला हे आता आठवत असतील, एक दिवशी ना की आई आपली सगळे आपल्या आजूबाजूचे दिवे बाहेर काढते, ते धुते, सजवते आणि दिवे लावते आणि काय म्हणते की आज आहे दीप अमावस्या. पण त्यावेळेला एवढं समजायचं नाही. मग आपण विचारायचं की दीप अमावस्या म्हणजे काय किंवा नेमकं काय. तर आता ना तेच मी रिपीट करते असं वाटते. आणि मी माझ्या मुलीला सांगत असते की बाबा, आज दीप अमावस्या म्हणजे काय. तर अंधारात प्रकाश फुलवायचा आजचा हा दिवस. श्रावण महिन्यातील अमावस्येला ही सण म्हणजेच ही दीप अमावस्या साजरी करतात. खास परंपरा आहे. घरात, अंगणात, देवळात, तुळशीच्या झाडापुढे किंवा गॅलरीत आपल्यात भरपूर तेलाचे दिवे लावले जातात. पण हे असं म्हणून नाही की लाईट गेले म्हणून, कारण हे अंधकरणावर विजयाचं प्रतीक म्हणून हे आपण दिवे लावतो. पण हा दिवे लावतो तरी का आणि कशासाठी. तर असं म्हणतात की वर्षभर वापरलेले दिवे असतात ते आजच्या दिवशी स्वच्छ करायचं आणि त्याचं पूजन करायचं. आता मीच नाही तर लहानपणापासून सगळ्यांनी एक गोष्ट ऐकली. आता ते म्हणजेच काय, दिवा पेटतो पण तो स्वतःसाठी जळतो आणि इतरांना प्रकाश देतो. आणि म्हणूनच ही परंपरा आहे की स्वतःमधील अंधकार जाळून टाकायची आणि उजेड घेऊन पुढे यायचं. सो आजच्या रात्री एक दिवा फक्त आपण देवासाठी लावायचं नाही, तर तुमच्या आतले जे काही कन्फ्युजन आहे, स्ट्रेस आहे, निगेटिव्हिटी आहे, त्याच्यासाठी सुद्धा आपण एक लावायचं आणि एक नवीन सुरुवात करायची. आपली नवीन सुरुवातीसाठी एक द्यायचं, किंवा स्वतःवरचा विश्वास आपल्याला कसा वाढवायचा आहे, ढळू द्यायचं नाही आहे. सो त्यासाठीही आपल्याला एक दिवा लावायचा आहे. आणि आज ना मी एक माझ्यासाठी एक दिवा लावणार आहे. म्हणजेच घरातली जे कोणी गृहिणी असतात किंवा होममेकर्स असतात, त्यांनीसुद्धा त्यांच्यासाठीच एक दिवासुद्धा लावायचा आहे. प्रत्येक घरातली गृहिणी ना घरात सगळ्यांच्या गरजा पुरवतात. कधी स्वतःसाठी ती खरंच वेळसुद्धा काढत नाही. पण मला वाटते की आजचा दिवस थोडासा काहीतरी खास आहे, कारण आजचा दिवस वेगळा आहे आणि आज दीप अमावस्या आहे. सो ती तिच्यासाठी सुद्धा एक आज दिवा लावायलाच हवं. घरासाठी, देवासाठी, सणासाठी ती नेहमीच दिवे लावत असतात. सो आज एक दिवस आपल्या गृहिणीसाठी म्हणू शकता किंवा होममेकरसुद्धा म्हणू शकता. म्हणून मलाही म्हणायचं आहे की फक्त आजचा एक दिवस तो माझ्यासाठी सुद्धा लावणार आहे. हा दिवस म्हणजे त्या गृहिणींच्या थकलेल्या मनासाठी असतात, हरलेल्या ओळखीसाठी आणि नव्याने उजळण्यासाठी. सो घरात नेहमी प्रकाश असतो, कारण ते फक्त एका गृहिणीमुळे म्हणू शकता, आईमुळे म्हणू शकता, बायकोमुळे म्हणू शकता, मुलगीमुळे सुद्धा आपण म्हणू शकतो. त्यामुळे प्रत्येक गृहिणीने स्वतःच्या आयुष्यात उजेड आणायचंच आहे आणि त्याची सुरुवातसुद्धा आजपासून करायचीच आहे. प्रत्येक स्त्रीने की स्वतःवर विश्वास ठेवायला हवं, कारण ती केवळ एक गृहिणी नसते, तर ती पूर्ण घराचा शिल्पकार असते ती. त्यामुळे तुमचं काम जरी दिसत नसलं तरी त्याचा परिणाम प्रत्येकाच्या आयुष्यात जाणवतो. घर स्वच्छ असणं म्हणा किंवा पोट भरलेलं असणं, मुलांचं वेळेवर शिक्षण होणं, सगळ्यांचं हसू खिदळणं, हे सगळं फक्त एका गृहिणीमुळेच होत असतं. कधी थकवा येते, कधी स्वतःसाठी वेळसुद्धा मिळत नाही, पण तरी प्रत्येक प्रयत्न असते की प्रत्येकांचं सगळं व्यवस्थितच होणं ही तिची धडपड असते. सो चला, आता खूप जास्तच मोटिवेशनल झालं असं मला वाटतं. बट ॲक्च्युली दीप अमावस्या, त्यामुळे जरा मनात विचार येऊन गेला की खरंच आपणही आपल्या स्वतःसाठी काहीतरी, आपल्या स्वतःसाठी एक दिवा लावायला हवं, किंवा आपलं जे काही काम चालू आहे किंवा ही गोष्टी आपल्याला उजळायचं आहे. सो त्याच्यासाठी एक छोटीशी सुरुवात ही म्हणू शकता आपण
काहीतरी धडपड असते, काही ना काहीतरी करण्याची ही ताकद असतेच असते. आणि ही सगळं ताकद आपल्या घरातल्या जेंट्समुळं, आपल्या नवऱ्यांच्यामुळं सुद्धा मिळत असतं. कारण त्यांचाही हात आपल्या पाठीवर खूप मोठा असतो, त्यामुळं आपणही कुठंपर्यंत इथंपर्यंतही आलेलो असतो. सो चला, आज आहे दीपामावस्या, त्यासाठी ही सगळी तयारी आमची झालेली आहे. स्वयंपाक सायमल्टेनियसली मी आवरलेलंच होते. सो आता श्रीषाचं एक्झामसुद्धा उद्याचा शेवटचा पेपर, सो त्याची आपल्याला तयारी करून घ्यायची आहे. सण आले की मला छान नटायला थटायलाही आवडतं, पण आजचा ॲक्च्युली वेळ थोडासा वेगळंच होतं. म्हणजेच थोडासा वेळ कमी होता, श्रीषाचा अभ्यास घ्यायचं होतं आणि ते मुलांच्या मूडनुसार असतं. कधी कधी असं असतं की 1 तास अभ्यासाला बसले की 15 मिनटंच होत असतात. त्यामुळे मग विचार केला की चला, हे सगळं करण्यात मग वेळ निघून जातो. उद्याचा एक पेपर होऊ दे, म्हणजे मग नंतर आपणही रिलॅक्स, त्यामुळे मग बिनधास्त आपण सगळ्या गोष्टीही करू शकतो. मग म्हणून संध्याकाळी परत सगळ्यांचं जेवण खाणं पिणं ह्याही गोष्टी बाकी होत्या. परत मग नंतर श्रीषाचा अभ्यास घेणं मोस्ट इम्पॉर्टंट सगळ्यापेक्षा. त्यामुळे मग म्हटलं की चला पटकन आवरू, जास्त वेळ नको. लहान मुलांनाही ओवाळायचं होतं, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी आपल्याला त्यांनाही ओवाळायचं होतं. म्हणून ही अशी छोटीशीच माझी तयारी झालेली आहे. सो तुमचा दीपामावस्या कसा झाला तर नक्कीच मलाही कमेंट करून सांगा. स्वतःसाठी दिवा लावला का नाही हेही मला नक्कीच सांगा. आणि छान, खरंच खूप भारी वाटलं. खूप छान प्रकाश आपल्या घरामध्ये होतो, पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा एक खूप छान घरामध्ये येते. आणि आपण आपली मुलं, आपला संसार, खरंच खूपच भारी वाटतं. असंच तुम्हीही नक्कीच करा. सो चला, व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूच आपण एका छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि भेटूच आपण आता नेक्स्ट अशा धमाकेदार ब्लॉगमध्ये किंवा व्हिडिओजमध्ये. कारण खरंच खूप छान छान गोष्टी मी सगळ्या घेऊन येते आहे. आणि मलाही खरंच खूप छान वाटते की व्हिडिओ शूट करणं, एडिट करणं, बोलणं वगैरे खरंच खूप भारी वाटते. आणि अशा वेगवेगळे नवीन गोष्टी काहीतरी घेऊन येणार आहे. सो नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा आणि विसरू नका पुढचा ब्लॉग बघण्यासाठी. चला, तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. बाय बाय, टेक केअर. लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली.